महाराष्ट्र हा केवळ नकाशावरचा एक तुकडा नाही, तर सह्याद्रीच्या कड्यांसारखा ताटकणा आणि संतांच्या अभंगासारखं निर्मळ मन असलेल्या करोडो मराठी माणसांची ओळख आहे. आज जेव्हा राजकीय व्यासपीठांवर मराठी आणि महाराष्ट्र या शब्दांची चर्चा होते, तेव्हा त्यामागे केवळ सत्ताकारण नसतं, तर तो असतो 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून उभं राहिलेला आपला गौरवशाली इतिहास. पण आज पुन्हा एकदा प्रश्न उभा ठाकलाय, मराठी माणूस आपल्याच मातीत जागरूक का असावा? कारण प्रगतीच्या शर्यतीत आपली मुळं विसरता कामा नाहीये. आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या हक्काचा लढा देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची धग आजही आपल्या रक्तात हवी. चला तर मग पुन्हा एकदा उलगडूया महाराष्ट्राची ती जिद्द, तो संघर्ष आणि आपल्या अस्मितेचा खरा अर्थ. भारताच्या निर्मात्यांना एक गोष्ट स्पष्टपणे ठाऊक होती, या अफाट देशाची बांधणी भाषेच्या पायावरच करावी लागेल, अन्यथा विविधतेचा हा डौलारा कोसळायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भाषेनुसार राज्यांचे नकाशे आखले गेले. पण जेव्हा वेळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या या जोडगोळीची आली, तेव्हा लोकशाहीच्या गप्पा मारणारी दिल्ली अचानक बुद्धिबळाचा पाठ मांडून बसली. इतर राज्य जेव्हा आपल्या मातृभाषेच्या आधारावर सुखात नांदत होती, तेव्हा महाराष्ट्राच्या नशिबी मात्र संघर्ष लिहिला होता. दिल्लीच्या तख्तावरून अशा काही चाली खेळल्या गेल्या ज्याचा उद्देश एकच होता, महाराष्ट्रापासून त्याची प्राणवायू असलेली मुंबई तोडणं. कधी द्विभाषिक राज्याचा घाट घातला गेला, तर कधी मुंबईला केंद्रशासित करण्याचे डावपेच आखले गेले. मराठी माणसाच्या भावनांना चिरडण्यासाठी दिल्लीने सत्तेचं आणि राजकारणाचा पुरेपूर वापर केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ही चळवळ केवळ रस्त्यावर उतरलेली गर्दी नव्हती, ती होती मराठी माणसाच्या संयमाची आणि निश्चयाची पराकाष्ठा. दिल्लीने प्रत्येक वळणावर एक नवी चाल खेळली, एक नवा अडथळा उभा केला. पण इथल्या सामान्य माणूस, मग तो गिरणी कामगार असो किंवा साहित्यिक, प्रत्येक वेळी त्या चालीला शह देण्यासाठी हिमालयासारखा ताट उभा राहिला. हा लढा केवळ शब्दांचा किंवा संवादाचा राहिला नाही. जेव्हा शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे दिल्लीच्या तख्ताला जाणीव झाली, ही लाट थोपवणं अशक्य आहे. ते 106 आकडे केवळ मृतदेह नव्हते, तर ती महाराष्ट्राच्या नकाशावर रक्ताने उमटवलेली स्वाक्षरी होती. आज आपण जो महाराष्ट्र पाहतोय, तो केवळ प्रशासकीय सोयीसाठी बनवलेला भूभाग नाही. हे राज्य म्हणजे दिल्लीच्या दडपशाही विरुद्ध मिळवलेला एक ऐतिहासिक विजय. ही गोष्ट आहे 106 हुतात्म्यांची आणि त्यापेक्षा मोठ्या जनआंदोलनाची, ज्याने सत्तेच्या मगरुलीला झुकवून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र खेचून आणला. हे फक्त राज्य नाही, हे भाषेच्या सन्मानासाठी, घामाच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याचं जिवंत प्रतीक आहे. काय होती ती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची लढाई आणि काय होता त्याचा अलौकिक इतिहास, समजून घेऊयात सीसॉ प्रोडक्शन्सच्या वारसा मराठी अस्मितेचा ह्या सिरीज मधून. हा इतिहास खऱ्या अर्थाने सुरू होतो स्वातंत्र्याच्या पहाटेपासून. 15 ऑगस्ट 1947 लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. शतकांच्या गुलामगिरीनंतर भारताने स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहिली. देशभर उत्साहाचं वातावरण होतं. पण आनंदाच्या या लाटेत मराठी मनाच्या कोपऱ्यात अस्वस्थ करणारी एक हुरहुर दाटली होती. आपला देश स्वतंत्र झाला याचा आनंद होताच, परंतु ज्याला आपण मराठी मुलूक म्हणतो, तो मात्र प्रशासकीय भिंतीत 3 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विखुरला होता. ही विभागणी केवळ असंगत नव्हती, तर ती एका अखंड संस्कृतीच्या मुळावर केलेला सर्वात मोठा आघात होता. प्रश्न हाच होता की ज्या देशाची भाषा एक, संस्कृती एक, इतिहास एक, देव एक, सण एक, विठ्ठल एक आणि रयतेचा राजा सुद्धा एक, त्याचे असे तुकडे करणं कितपत तर्कसंगत होतं? मुळात सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र येऊन एकच महाराष्ट्र होणं हे नैसर्गिक आणि वाजवी नव्हतं का? खरं बघायला झालं तर अन्यायाची पाळेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच रुजली होती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार प्रांतिक स्वायत्तता मिळाल्यानंतर 1937 मध्ये निवडणुका झाल्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी, ज्यात आजचा पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर कर्नाटकाचा काही भाग होता, ह्याच भागात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. बाळासाहेब गंगाधर खैर म्हणजे बीजी खैर हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे मुख्यमंत्री बनले.
याच 1937च्या निवडणुकांनी स्पष्ट केलं की केवळ सत्ता हातात असून चालणार नाही, तर भाषिक अस्मितेसाठी भौगोलिक सीमांचे एकत्रीकरण होणं आवश्यक आहे. ही अस्वस्थता पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया ठरली. आता समजून घेऊ मराठी भाषिक 3 तुकड्यांमध्ये कसे विखुरले होते. एका बाजूला होता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यासहित उत्तर कर्नाटक आणि आत्ताचा गुजरात मिळून मुंबई इलाका म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी. तर दुसरीकडे होता विदर्भ, मध्य प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरर हिंदी भाषिक प्रदेशासोबत अडकला होता. सर्वात कठीण अवस्था होती मराठवाड्याची, जो अजूनही निजामाच्या हैदराबाद संस्थेत अन्यायाविरुद्ध झुंजत होता. 1937 पासून सत्तेची सूत्र हातात असूनही एकाच भाषेचे आणि परंपरेचे लोक अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या प्रशासकीय छताखाली राहणं लोकमान्य टिळकांच्या पाहिलेल्या भाषिक प्रांतरचनेच्या स्वप्नाविरुद्ध होतं. आणि याच विखुरलेल्या अवस्थेत मोठा पेच निर्माण झाला होता, तो मुंबईचा. मुंबई ही महाराष्ट्राची केवळ आर्थिक नाडी नव्हती, तर ती आपली सांस्कृतिक राजधानी पण होती. विशेष म्हणजे त्या काळी मुंबईत सर्वाधिक लोकसंख्या ही मराठी भाषिकांची होती. तरीही तत्कालीन राजकारणात मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं ठेवण्याचे छुपे प्रयत्न सुरू होते. मुंबई महाराष्ट्राची की कोणाची अशा नरेटिव्हचा हा प्रश्न उपस्थित होणं म्हणजेच मुळात मराठी अस्मितेवर झालेला मोठा अन्याय होता. मराठी भाषिक जनतेला एका छताखाली आणण्याच्या उद्देशाने 1940 मध्ये मुंबईत संयुक्त महासभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीला खऱ्या अर्थाने गती दिली आणि चळवळीचा पाया रचला. 1946 मध्ये बेळगाव साहित्य संमेलनात पद्मावती वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राचा जो ठराव संमत झाला, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला आता धार चढणार होती. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण एका छताखाली कधी येणार हा प्रश्न प्रत्येक मराठी घरात विचारला जाऊ लागला. पण हे 3 भाग एकत्र येणं वाटतं तितकं सोपं होतं का? नक्कीच नाही. दिल्लीच्या राजकारणाने आणि सत्तेच्या खेळात बसलेल्या प्रमुखांनी हा मराठी मुलूक एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. मराठी माणसांच्या भावनांना केराची टोपली दाखवत एकामागून एक समित्या आणि आयोगांचा ससेमिरा या चळवळीच्या मागे लावला. संयुक्त महाराष्ट्राच्या या प्रदीर्घ आणि दाहक चळवळीला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की दिल्लीच्या त्या चेस बोर्डवर असे कोणते आयोग होते ज्यांनी महाराष्ट्राच्या उचित मागणीला वारंवार फेटाळून लावून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ सोडलं. कोणत्या होत्या त्या समित्या ज्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र रचलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 1 वर्षही झालं नव्हतं, पण मराठी मुलखात अस्वस्थता होती. आमचा महाराष्ट्र कधी एक होणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 17 जून 1948 रोजी केंद्र सरकारने तत्कालीन अलाहाबाद हायकोर्टामधील न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच S.K. धार यांच्या अध्यक्षतेखाली भाषिक प्रांत आयोग नेमला. संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आता दिल्लीकडे लागल्या होत्या. खेड्यांपासून ते मुंबईच्या गिरण गावापर्यंत प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं की आता न्याय मिळणार. 3.5 कोटी मराठी भाषिकांचं स्वप्न आता या अहवालात बंदिस्त होतं. असं काय बंदिस्त होतं धार कमिशनच्या आयोगात? आणि पुढे कोणत्या समित्या नेमल्या गेल्या, कोणते आयोग नेमले गेले? पहा वारसा मराठी अस्मितेचा याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड आवडला असल्यास तुमच्या सीसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.